नमस्कार पब्लिक, तर कसं काय त्याला ब्लॉगिंग सिरीज चालू करतोय आपण. हे पाहू शकता, सकाळी सकाळी उठले आपल्या सेटअपवर बसलोय. सेटअप म्हणजे काही नाही, आपला पेपरचा अभ्यास करतोय. कालपर्यंत म्हणजे 3-4 दिवस सुट्टी होता, अभ्यास बिलकुल केलेला नाही. आणि आता किती वाजले तुम्ही पाहू शकता, इथं 8 वाजले, पेपर आहे 12 वाजता. 8 पण वाजलेले, 9 वाजलेले आहेत ते, आणि पेपर 12 वाजता आहे. आणि आपण प्रिपरेशन करतोय. तर भेटूया, तयारी करूया, मग भेटूया. तोपर्यंत प्रिपरेशन करतो पेपरची. मित्रांनो असं असतं. आता अभ्यासाला बसलो होतो. अभ्यासाला बसला गेल्यानंतर आता तयारी करत होतो मी शाळेची. तरी इथं थोडेसे गोंटे आहेत आपल्या, त्यात काही आता ऊन आहे ना सध्या, तर गहू वगैरे वाढत घालतायत. आता आपल्याला घेऊन जाते एक गोंटी. लेट्स ट्राय, होता का नाही होत. मित्रांनो अशी कामं करायला जातात घरात, तेव्हा इज्जत भेटते, अन्यथा इज्जत भेटत नाही. हा कृपया आता सध्या गहू वाढत घालतो. एक साईडचा सोल्डर तिथं लागला पण केलं. चला आता घरी जाऊया आणि कॉलेजसाठी तयारी करूया की पेपर आहे आज, पेपरला पास आहे. आता आपली तयारी झालेली आहे. आता आपण चाललो कॉलेजला. असं आहे की अभ्यास तर काही केलेला नाही आहे, पण तरी बी आपण एकदम डेअरिंग करून जाऊ कॉलेजला. तर मग त्याआधी आपण वडीलधाऱ्या माणसांचा पाय पडून घेऊ, म्हणजे आपल्या कसं पेपरला थोडंसं काय दे धक्का भेटेल. वडीलधाऱ्या लोकांच्या पाय हातामध्ये काही येत नाहीये. आला मित्रांनो, आम्ही पास होणार का नाही होणार त्याचं टेन्शन घेतोय. आणि हा भाऊ चॅट करून अभ्यास करतोय. वर्ग अख्खा खाली तुम्ही पाहू शकता. आता इकडनं उडी मारायचा वेळ आहे, कारण की अभ्यासच काही झालेलं नाही वर्षभर. हाड्या चिड्या मारून याच बेबी काहीतरी नवीन चालू करणं पडेल ना. IT मध्ये जॉब लागत नाही आपलं. मित्रांनो अभ्यास गेला भाडमध्ये. आपण आता एडिटिंग करू, कॉम्पिटिशन खेळू. हा चिडा बघा तुम्ही, हा शिनखेड्याचा चिड्या काही पेपर झाला. आता घरी चाललोय. हा बघा, हो सेकंड क्वेश्चन कंप्लीट झाल्यानंतर लिहून आणि चालू ना क्वेश्चन 3 टाकू 4. भाऊ पेपर कसा गेलाय आपला? कॅमेरा बंद कर दे. मित्रांनो पेपर तुटला ना, तर घरी पाहू शकता तुम्ही किती भयानून पडलंय. आपल्या शिरपूरमध्ये पण उघडलं एक जुडिओ. भयान एकदम कडकडीची ऊन आहे, एकदम कडक ऊन आहे. तोंडाच्या वाफा टाकताय. कोणीही घराबाहेर बिना टोपी आणि रुमालचा निघू नका. आज मला आठवण पडली, पण मी रोज घेऊन जातो. तुम्ही देखील घेऊन जायचं रुमाल आणि टोपी. बेकार भयान ऊन. डायरेक्ट घरी भेटूया. खूप ऊन आहे, लवकर ते घरी जातो. एक मिडल क्लास लोकांची वाहन पेट्रोल बी संपलाय आणि आपल्या धान्यामध्ये बी आता पेट्रोल कमी. आपण संध्याकाळी पेट्रोल भरू विचार बघू आता घरचे किती पेट्रोल भरायला पाहिजे. मित्रांनो उन्हाळा आता आपण आलोय घरी. थंडगार वाटतंय. मागच्या रूम मध्ये जशी तेव्हा भारी वाटत, म्हणजे आता कूलर चालू होऊन गेला आपलं आलं. हे बघा मित्रांनो, कॉलेजमध्ये येऊन डायरेक्ट झोपलो. तुम्ही पाहू शकता 5:54 झाले. लोन घरात लगेच पण कूलर आपला बंद झाला. तुम्हाला तर माहिती घरच्यांचं वातावरण. उठवायचं म्हणजे कूलर बंद करून दिला आणि पंखा चालू करून दिला. गरम होत होतं. उठलोच. उठता आपलं पहिलं काम काय, वरती चाल म्हणे गोंट्या भाऊ लागा आम्हाला. सकाळी जी आपली कर्तव्य दाखवले ना, तर पार पाडायला, ते पूर्ण करायला आता तरच वरती जाऊया. हे बघा मित्रांनो, पार आवरला गेला, म्हणजे आपण जास्त लेट आलेलो नाही, आपण लवकरच आलेलो आहे. जे काम चालू आहे सब वर्कर सभी काम कर रहे. तर आवडतो चला, कारण की जास्त बोललं तर मोबाईल सोबत मी वरून खाली जाईल ना. म्हणून चला मित्रांनो, चला आपली आपल्या नावाची गोंटी घेऊन येतो वरती नाही खाली. मित्रांनो गोंटी आता आपल्या खांद्यावर घेतली गेली आणि काही टेन्शन नाही. आपल्या खांद्यावर आली म्हणजे काही जण नाही. घरपोच अन्नदान सेवा उपलब्ध आपल्याकडे. घरपर्यंत आपलं धान्य घरी पोचेल. त्याला जाऊया पण मोबाईल बंद करून येतो ना. मित्रांनो घरच्यांनी पैसे दिले आता टाके फुल करायला. तर टाकी फुल करायची, पण त्याच्या आधी एक काम, छोटे मोठे कामं करून घेतली. दळण दळायचं आहे, याची कटिंग करायची. तर टाल्याची कटिंग मित्रांनो दळण बी दळलं गेलं आहे. टाल्याची कटिंग बी होऊन गेली. आता आम्ही चाललो टाकी फुल करायला आपल्या गाडीची.
की कसं पेट्रोल संपून जाईल, नंतर वांदे होतील आपले आणि घरचे नंतर पैसे बी देणार नाही. गर्दी बघा मित्रांनो, किती गर्दी येतात आज खूप म्हणजे वेळ लागेल, पण आपण काम करून 200. मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपतो आणि तुम्हाला आपल्या खूप दिवसानंतरचा पहिला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि आपल्या चॅनलला घ्या सबस्क्राईब करून, कारण की पुढे आता कंटिन्यू आपण ब्लॉग सिरीज चालू करू. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कानादेश.